पाण्याचा जो विषय आहे भुसावळचा हा सर्वांनाच माहिती आहे की एप्रिल मे महिन्यात पाणी जर देवाचं आलं तर आपल्याला पाण्याची अडचण येत नाही। यावेळी पाणी लेट झाल्यामुळे पाण्याची अडचण आहे आणि हा काही पहिल्या वर्षाचा विषय नाही आहे। गेल्या मला तरी आता 16-17 वर्ष झाले की शेवटचा जो टप्पा आहे तो आवर्तनाचा, त्यावेळी प्रत्येक कलेक्टर हे आदेश देतात की पाणी एक्स्ट्रा देऊ नका, जेणेकरून पाणी पिण्यासाठी महत्त्वाचं राहतं यावेळी आणि शेतीला बी पाणी सोडणं ते बंद करतात। आणि ह्यावेळी काय झालं की पाण्याची एकदम भयंकर टंचाई होती, त्यामुळे तिकडनं जो स्पीड राहतो पाण्याचा येण्याचा तो आपल्याकडे पोहोचण्याचा 4 दिवस लागतात। 800च्या स्पीडनं सोडलं तर 4 दिवस लागतं, यावेळी 400च्या स्पीडनं सोडलं होतं, म्हणून ते पाणी 6 दिवस लेट झालं। आणि आता शहरामध्ये पाणी मला वाटतं 80-85% टक्के भागात सुरळीत झालेलं आहे। आणि जे 10 दिवस होते त्या 10 दिवसाच्या काळामध्ये आम्ही माननीय मुख्याधिकारी साहेब आणि इंजिनियर साहेबांशी रिक्वेस्ट करून तात्काळ टँकर सुरू केले। नगराध्यक्ष साहेब त्यांच्याशी बोलले, नगराध्यक्ष साहेब बोलले त्यांच्याशी, आणि तात्काळ टँकर सुरू करून मला वाटतं की सर्व नगरसेवकांनी, असं एक पण नाही की सत्याचे किंवा असत्याचे, सर्व नगरसेवकांनी शहरामध्ये मला वाटतं 1000च्या वरती टँकर वाटलेले आहे। आलेल्या गोष्टीवर तोंड काढणं हे आपलं काम होतं। आम्ही प्रयत्न सर्व गोष्टीचा करतो आहे। शेवटी त्याच्यात पाण्याचा हा भाग असा होता आता की आवर्तन आलं, पाणी सुरळीत झालेलं आहे आणि येणाऱ्या 3 दिवसात उरलेल्या भागात पाणी क्लिअर होऊन जाणार आहे। त्याच्यामुळे पाणी टंचाईचा जो विषय आहे हां, आणि रेग्युलर 8-9 दिवसाने परत पाणी सुरू होईल। आणि एखाद्या वेळा तात्विक विषय राहतो, झाड पडलं एखाद्या तारावरती तर डीपी बदलावायची आहे, एक्सपेन फिडरची, त्यावेळी लेट होतं रोटेशन, नाही तर रोटेशन काही लेट होत नाही। आणि हे तात्विक गोष्टी आहे, त्या सुरू जाणार आहे। वादळ आलं, डीपी पडली, तारा तुटले, हाच मेन कारण आहे। पाण्याचं रोटेशन बिघडण्याचं कारण तेच राहतं। ह्या जो आपला जो विद्युत पुरवठा राहतो या हवामानामुळे कधी कधी तारा तुटत आहे आणि नेहमीच आम्ही विचारतो का लेट झालं, MSBला विचारून का लेट झालं, डीपी उडाली, ओव्हरलोड झाली की उडते, गरम झाले तर उडते, हे तुम्हाला माहितीच आहे। वरतून हीट आणि उन्हाचं हीट यामुळे पाण्याचं रोटेशन ह्या दिवसांमध्ये चुकतं। आता ह्यानंतर जसा हिवाळा लागेल त्याचं रोटेशन 7 दिवसानंतर होईल। तुम्ही स्वतः चेक करा, जसं थंडावा होईल वातावरणामध्ये त्याचं रोटेशन 7 दिवसात होईल। जसं हीट वाढतं त्याचं रोटेशन 11-12 दिवसात जातं। हा गेल्या 18 वर्षाची परंपरा चालू आहे आणि ते सुरूच राहणार आहे अजून जोपर्यंत अमृतचा टप्पा होते ना। अमृतचा सेकंड टप्पा सुरू झालेला आहे आणि तो झाल्यानंतर परत सुरळीत पाणी मिळणारच आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.